स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत। व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्टमध्ये येतंय। आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शिकेबी प्रीसेट आपल्या वेबसाईटवरून तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशनमध्ये। आता अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क ओपन करून घ्यायचा। तर ओपन करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर सिंपली इथं एडिट करण्यासाठी तुम्हाला लेअर आहेत ते इथं प्रोव्हाइड केलेले आहेत। फक्त परत आपल्या ज्या PNG आहेत ते इथं तुम्हाला बघू शकता प्रोव्हाइड केलेले आहेत। तर इथं आपलं इमेज कसा रिप्लेस करायचा, इमेज कसे ॲड करायचे किंवा इफेक्ट कसा द्यायचा ते स्टेप बाय स्टेप इथं आपण सांगणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन खाली प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर मीडियामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे सिंपली मटेरियल राहणार आहे। तर हे मटेरियल आहे तो डेमो इमेजसाठी आपण इथं यूज करणार आहोत। इथं तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, इमेज आपल्याला कोणता आहे इथं ॲड करून घ्यायचा। मी डेमोसाठी हा इमेज घेतला आहे। तिथं तुम्ही तुमचा स्वतःचा इमेज अशा प्रकारे एक सुरुवातीला ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर मोहन टास्कमध्ये जाऊन याची जी साईज आहे ती वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर अशा प्रकारे वाढवून घ्यायचे आणि त्यानंतर इमेज आहे तो अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे। आता इमेज सेट झाल्यानंतर याची जी लेंथ आहे ते आपल्याला काय करायचं इथं बघू शकताय 12.18 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचे। त्यानंतर हाच इमेज लेअर सिलेक्ट करून याची ब्लेंडिंग आणि ऑपेसिटी आहे ते आपल्याला 30% करून घ्यायचे आहे। बघू शकता ब्लेंडिंग आणि ऑपेसिटी आपण 30% केलेली आहे। त्यानंतर इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन सर्क्युलेशन व्हायब्रन्स तुम्हाला माहितच आहे हा इफेक्ट, तो सिंपली सिलेक्ट करून सर्क्युलेशन आहे ते -100 करून घ्यायचं आहे। आता ह्या इमेज लेअरची सेटिंग आहे ती पूर्ण झालेली आहे, म्हणजे इफेक्ट लागलेले आहेत। त्यानंतर हा जो इमेज लेअर आहे तशा प्रकारे लॉंग प्रेस करून अशा प्रकारे आपल्याला सॉन्गच्या वरती घेऊन यायचे, म्हणजे बॅकग्राऊंडला ठेवून घ्यायचं आहे। तर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर स्टार्टिंगला येऊन ग्रुप 1 लेअर तुम्हाला दिसते। तर अशा प्रकारे जो तुम्हाला एक बॉक्स दिसतोय त्यामध्ये तुमची इमेज कशी ॲड करायची त्यासाठी ग्रुप 1 लेअर तुम्हाला दिसते। त्या लेअरवर क्लिक करून एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे आणि तर स्टार्टिंगला येऊन खालील पच्चीनं क्लिक करून आपल्याला इमेज आहे तो ॲड करून त्याची लेंथ वाढवायचा आहे आणि तोच इमेज लेअर मधोमध घेऊन इथं आपल्याला तो सेट करून घ्यायचा आहे। कमी जास्त करून म्हणजे साईज कमी जास्त करून अशा प्रकारे तो सेट करायचा आहे आणि इथून बॅक निघाल्यानंतर तुमचा याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता अशाच प्रकारे ग्रुप 2 लाही एडिट ग्रुपवर क्लिक करून स्टार्टिंगला येऊन आपल्याला इमेज ॲड करून त्याची लेंथ वाढवायची आहे आणि तोच इमेज लेअर मध्ये घेऊन तो आपल्याला याची लेंथ वाढवून अशा प्रकारे कमी जास्त करून तो सेट करून घ्यायचा आहे। तर सेट केल्यानंतर बघू शकता दोन्ही इमेज लेअर तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहेत। आता जसे आपण 2 इमेज लेअर करे तशीच बाकीचे दोन्ही आपल्याला अशाच प्रकारे एडिट करून घ्यायचे आहेत। म्हणजे इथं आपल्याला एडिट ग्रुपवर क्लिक करून इथं आपल्याला इमेज ॲड करून घ्यायचे आहेत। मी ही इमेज अशा प्रकारे ॲड करतोय, तुम्ही अशाच प्रकारे इमेज आहे ते ॲड करून घ्या। तर अशा प्रकारे बघू शकता आपण प्रत्येक ग्रुप लेअरमध्ये आपला इमेज आहे तो ॲड केलेला आहे। याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे। तर सिंपली आपण इमेज ॲड करून घेतल्यानंतर पहिलं ॲनिमेशन आपल्या इथं क्रिएट झालेलं आहे। आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 12.18 या सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील जे डेमोला दिलेले इमेज आहेत ते एक प्रमाणे ॲड करून घ्यायचे आहेत। आता हेच इमेज मी इथं यूज करतोय, इथं तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता हे इमेज ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन लेअर एकदा क्लिक करायचं आहे। म्हणजेच काय करायचं, इमेज आहे ती फुल साईज करून घ्यायची आहे। आणि दुसरी साईज फुल साईज करण्याची पद्धत आहे ती सिंपली काय करायची, इमेज लेअर सिलेक्ट करून मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन 3rd ऑप्शनवर क्लिक करून याची जी साईज आहे ते अशा प्रकारे वाढवू शकता तुम्ही। त्यानंतर बघू शकताय 3 डॉटवरूनही अशा प्रकारे वाढवू शकता।
तर सिम्पली इमेज लेअरची लेंथ वाढवल्यानंतर काय करायचं आहे, हे चारही इमेज लेअर आहेत ते सिम्पली लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचे. म्हणजे त्याच्यावरती जी PNG दिलेले आहेत ते तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहेत. तर सिम्पली ह्या चारही इमेज लेअर अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचे. आता बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर बघू शकता की याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर आता या चार इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी सिम्पली इथून आपल्याला बॅक निघून शेक इफेक्ट प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला एक इफेक्ट अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये दिलेला आहे. तो सिम्पली इथून आपल्याला काय करायचं आहे, कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सिम्पली इथं काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा 12.18 पासून चालवणाऱ्या पहिल्या इमेज लेअरला तो पेस्ट करायचा आहे आणि शेवटपर्यंत हाच इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे आहे चारही इमेज लेअरला. म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला इथं दिसून येणार आहे, बघू शकताय. अशा प्रकारे इथं इफेक्ट अप्लाय झालेले आहेत. इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचून एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचा ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.